महाराष्ट्र कर्नाटक सीमा हद्दीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला रास्ता रोको। कर्नाटक पीडब्ल्यूडी विभागाचा केला जाहीर निषेध। बेळगाव वेंगुर्ला रस्ता खड्डेमुक्त करा। आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा हद्दीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं। बेळगाव वेंगुर्ला या मार्गावरून रोज बेळगाव व चंदगड तालुक्यातील शेकडो गावातून अनेक जण रस्त्यावरून ये-जा करत असतात। सुडगा ते शिन्नोळी हद्दीपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। वाहनांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते। कित्येकदा प्रशासनाला निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे। कर्नाटकाच्या पीडब्ल्यूडी विभागाला सातत्याने याबद्दल सांगून देखील त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलं, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप आहे। त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला। रस्त्यावरील खड्डे भरून द्यावेत व वाहनधारकांना दिलासा द्यावा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि तरच ही लोक इथून उठून जातील आणि हे काय बेकायदेशीर नाही, हे संविधानाने दिलेल्या हक्कानुसार आम्ही आंदोलन करत आहोत। आणि संबंधित अधिकाऱ्यांना माननीय दीपक पाटील सर यांनी पत्र देऊन त्यांना लेखी कळवलेलं आहे की तुम्ही इथं या, आम्ही निदर्शने करत आहोत। आणि निदर्शने करणं हे संविधानाचा हक्क आहे। तरी काँग्रेस सरकारनं जर संविधानाचा मान राखत असेल तर हे तुरंत काम चालू करून हे काम पूर्ण करायचं आहे, एवढंच मी या निमित्तानं बोलतो। मागच्या आठवड्यामध्ये या पीडब्ल्यूडी विभागाला आम्ही पत्र दिले होते की बाबा हे 22 तारखेपर्यंत तुम्ही हे मुजवा, अन्यथा 23 तारखेला आम्ही बेळगाव वेंगुर्ला रोडवरती बसणार आहोत। पण हे सरकार आणि हे पीडब्ल्यूडी विभाग आमच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आमचं आणि बेळगावचं नातं, आमचं आणि या रस्त्याचं नातं हे खूप मोठं आहे। कोणी कर्नाटकमधल्या सरकारने किंवा कर्नाटकमधल्या पोलिसांनी असं समजायचं कारण नाही की हे महाराष्ट्रातले लोक आणि या रस्त्यासाठी आंदोलन का करतात। मगाशी चांदेकरनी जे सांगितलं की संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे आणि तो आम्ही निभावल्याशिवाय राहणार नाही। आमचा अधिकार आहे, चांगल्या रस्त्यावरून जाण्याचा आमचा अधिकार आहे, पोलिसांचा सुद्धा तो अधिकार आहे। आणि त्यासाठी जे आंदोलनाला लक्षात ठेवा, परवा दिवशीच दिवसभरासाठी अजून वेळ होता, पण या रस्त्यामध्ये जाताना त्याची दिवस भरण्यापूर्वी तिला प्रसूती व्हावं लागलं। त्या प्रसूतीमध्ये तिला खूप मोठी इजा झाली, त्याचा दवाखान्याचा खर्च प्रचंड झाला। मगाशीच एक पोरगा आलं होतं, एक तरुण आला होता, तो मगाशीच्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पडला। अरे इतका तुम्ही करताय? काही लोक म्हणायला लागले की हा रस्ता मागच्या वर्षीच केलाय। अरे किती वेळा करताय तुम्ही रस्ता? चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे रस्ते तुम्हाला करता येत नाहीत काय? हे आमचं थोडंसं शिलोळेपासून चंदगडपर्यंत बरं झाला रस्ता आहे, ते बी काय असं काय सरळ असं तसं झालं नाही, आम्ही त्याला पांडुरंग सरळ करून आणलेला आहे। त्यामुळे एक इशारा दिला की तिथले खड्डे लगेच वाढतात। हे पीडब्ल्यूडी विभाग अत्यंत मुरदाळ आहे, यांना अजून आमचा हिसका माहिती नाही। हे आता आम्ही इथं रस्त्यावरती बसलोय, उद्या तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा जायला आम्ही कमी पडणार नाही, तुम्ही लक्ष घ्या। केलेले जात असताना एखाद्याचा जर जाताना मृत्यू झाला तर त्याला जबाबदार हे कर्नाटक सरकार राहील। आणि त्यामुळे त्या संदर्भात कर्नाटक सरकारनं लवकरात लवकर हा विचार करावा की रस्त्याचा दर्जा कसा राहील। रस्त्याच्या दर्जामध्ये पीडब्ल्यूडी खात्याला तसं म्हटलं तर जबाबदार धरलं जातं। रस्त्याचा दर्जा टिकवण्यासाठी रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टराकडून काम करत असताना योग्य त्या प्रतीचं काम करून घेणं गरजेचं असतंय। आज आम्ही मोठेपणाने सांगत होतो की कर्नाटकातले रस्ते फार सुंदर असतात आणि आता परिस्थिती उलटी झाली की महाराष्ट्रातले रस्ते एक नंबरले चालू झालेत आणि कर्नाटकातले रस्ते खराब होत चाललेत। याच्याकडे कुठेतरी शासनानं लक्ष घालावं आणि चांगल्या प्रतीचे रस्ते तयार करून आपल्या प्रवाशांचे किंवा एखाद्या पेशंटचे आणि दळणवळणाची व्यवस्था उद्योजकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अशा गोष्टीमध्ये रस्त्याची फार जबाबदारी आहे। चांगला रस्ता, दर्जाचा रस्ता राहावा, एवढंच सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।